आता आपण उभे आहोत मोखाडा कसारा वाशाळा डोळखाम रस्त्यावर. या रस्त्याचा काम न करता जी खोटं बिलं काढली होती अशी तक्रार ज्या तक्रारदारांनी केली होती ते तक्रारदार किशोर भोईर हे आपल्या आता मशालसोबत आहेत. आणि ते आपण त्या रस्त्यावर उभे आहोत तर त्या रस्त्याचं काम न करता खोटी बिलं काढले त्याची तक्रार किशोर भोईर यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी यांच्याकडे केलेले आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करू, त्यांच्याकडून जाणून घेऊ या रस्त्याबाबत. आपण काय सांगाल या संदर्भात? हा मोखाडा कसारा वाशाळा डोळखाम रस्ता आहे ना, हा 2017-18 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हायब्रिड इनोव्हेटिव्ह वर्क पॅकेज नंबर 5 मध्ये रस्ता रुंदीकरणाचे काम अनिश इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने घेतलेलं होतं. सदरच्या कामाच्या इथं म्हणजे समृद्धी महामार्गाचे काम आल्यामुळे तो 7 किलो त्यांनी अनिश इन्फ्रास्ट्रक्चरने फक्त वाशाळापर्यंत रस्ता केला आणि वाशाळापासून कसारा बायपास म्हणजे NH3 पर्यंतचा रस्ता 7 किलोमीटर रस्ता हा MSRDकडं PWDने वर्ग केला, हस्तांतरित केला आणि त्यांनी त्याच्यात असं केलं का जोपर्यंत या म्हणजे समृद्धी महामार्गाचं काम या परिसरातलं होत नाही तोपर्यंत त्या रस्त्याची देखभाल दुरुस्ती MSRD मार्फत जी कंपनी काम करते नवयुगा तर त्या नवयुगा कंपनीकडून त्या रस्त्याची देखभाल दुरुस्ती म्हणजे खड्डे वगैरे काय किरकोळ दुरुस्ती ते करतात. मग तसे करत असताना तो त्यांच्याकडे हस्तांतर केलेला होता आणि जुलै 2021 मध्ये सतत पाऊस पडत असल्यामुळे त्या नदीला पूर आल्याने सदरचा रस्ता हा पुलावरून पाणी गेल्यामुळे त्या रस्ता खचला होता. हा रस्ता खचलेला इथं परिसर दिसतो हा समोर. अच्छा, बरोबर आहे. त्यानंतर मग इथं ते स्थानिक आमदार म्हणून दरोडा साहेब यांनी या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी घेऊन पाहणी केली आणि आम्हाला वाटत होता का बाबा आता पाहणी केले म्हणजे संबंधित कंपनीकडून ते काम, कारण हा रस्ता हस्तांतर झाला म्हणजे कंपनीचीच जबाबदारी आहे. जर रस्त्यावर नादुरुस्ती जी झाली त्यांनी दुरुस्ती करायची म्हणून, परंतु तसे न होता मग साधारण आहे ना मग मी त्या संदर्भात पहिल्यांदा हे केलं का बाबा नाही पहिले त्याचं काय आलं का त्यांनी ते रस्त्याचं मग दुरुस्तीची कामं काढली, ऑनलाईन टेंडर काढले तर मग ऑनलाईन टेंडर काढले त्याच्यामुळं काय आलं का ऑनलाईन टेंडर काढले. परंतु आता आमच्या लक्षात होतं की बाबा हा रस्ता जर हस्तांतर केलेले आहे तर मग याचे टेंडर PWDने काढले कसे. बरं ठीक आहे, काढले तर काढले. मग त्या 2 निविदा होत्या. मग ते काय आलं 3/1/2023 आणि त्याचे लास्ट डेट 17/1/2023 पर्यंत ही निविदा प्रसिद्ध केली होती. त्यानुसार ते ओम साई कन्स्ट्रक्शनच्या नावाने त्या दोन्ही कामांची टेंडर भरण्यात आले आणि ते मॅनेज करून ते त्यांनाच लागले. त्यांच्या नावाने वर्क ऑर्डर झाली. ओम साई कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर वर्क ऑर्डर कोणाच्या नावावर आहे? ओम साई कंस्ट्रक्शनचे त्यांचं नाव आहे राजेश गणपत खर्डे. ओके. त्यांच्या नावाने ह्या दोन्ही म्हणजे हा एक ब्रिज आहे आणि एक पुढे आपण येताना कसारावरून येताना एक लागतो पहिला ब्रिज, छोटा ब्रिज, तो एक ब्रिज. अशी यांची 42 जवळजवळ 42 लाखाच्या दुरुस्त्या ह्या दोन्ही काढण्यात आल्या. परंतु 42 लाखाच्या दुरुस्त्या काढण्यात आल्या, परंतु ज्या वेळेस हा रस्त्याचे ऑनलाईन टेंडर झालं आणि काम हे झालं, परंतु प्रत्यक्षात ह्या ब्रिजचं जे काम आता तुम्हाला दिसतं हे त्या पिरियडमध्ये झालेलंच नाही. फक्त याच्यावर इथून एक म्हणजे साधारण 25 मीटर पण होणार नाही. फक्त ब्रिजवर एक कार्पेटचा थर टाकण्यात आला आणि तेवढंच काम करून ते पूर्ण दाखवण्यात आलं. आणि हे जे दिसतंय तुम्हाला जे काम ते अगोदरच झालेलं आहे, म्हणजे त्याच्या आदल्या वर्षी झालेलं आहे. कुठल्याही प्रकारचा त्याच्यावर खर्च नाही झाला. आणि जेव्हा मी मग आम्हालाच होती आपण रस्त्याचं रोज आणि आपण वाटा साईडला राहतो म्हणून येण्या जाण्याचं रोज आहे, म्हणजे आपलं रोजची ते रस्त्यावर नजर असतेच का बाबा काय झालं आहे, काय काम झालं आहे. ते काय करता तर मग मी संबंधित हे केलं. मग बाबा नक्की हा रस्ता हस्तांतर केला आहे का, जर यांनी खर्च केला आहे तर हा रस्ता हस्तांतर केला आहे का म्हणून मी पहिल्यांदा PWDकडं माहितीच्या अधिकाऱ्याशिवाय कुठलाही कर्मचारी सहजासहजी अशी सर्वसामान्य माणसाला माहिती मागितली अशी तोंडी तर देत नाही. मग त्याच्यातला एक बेस्ट ऑप्शन म्हणून माहितीच्या अधिकाऱ्यांनी जर आपण टाकला तर थोडासा त्यांना पण थोडासा हे होतं आणि त्या अनुषंगाने ते माहिती थोडीशी संबंधित त्याला देतात तरी. मग त्या अनुषंगाने मी पहिला अर्ज माझा 19/4/2023 केला होता. मग त्याच्या अनुषंगाने मग त्यांनी सांगितलं का बाबा आम्ही हस्तांतर केलं आहे म्हणून मला मग एक त्यांनी हस्तांतरांची कॉपी 11/5/2023 दिली. ही ती हस्तांतरांची कॉपी आहे.
हे असणारी कॉपी म्हणजे मला एक कन्फर्म झालं का 7 किलोमीटर रस्ता हा MSRDकडं हस्तांतर केलेलं आहे, ही गोष्ट एक कन्फर्म झाली. मग त्याच्यानंतर मग मी हे केलं का बाबा संबंधित त्यांना हे केलं का मग एक हस्तांतर रस्ता केला आहे. मग मी पुन्हा दुसरा पत्रव्यवहार मी केला MSRDकडे आणि त्यांच्याकडून मागणी केली की बाबा सदर रस्ता हा तुमच्याकडे शासनाने हस्तांतर केलेला आहे, तर या संदर्भात तुमच्याकडून बाबा काय दुरुस्तीची तिथं त्या रस्त्यावर झालेली आहे आणि किती खर्च झाला आहे तुम्ही मागणी केली. तर त्यांनी सांगितलं की बाबा संबंधित एक नवयुगा कंपनी आणि तिकडं ती एक ॲपकॉन कंपनी होती उगाळा साईडला जी ब्रिज बोगद्याचं काम करत होती, त्या दोघां कंपनी मिळून त्यांनी थोडा थोडा खर्च केला आणि तशा पद्धतीचा लेटर मला मुंबई एक्सप्रेस त्यांच्या MSRDवाल्यांनी हे दिलं. त्याच्यानंतर हा एक क्लिअर झाला. मग त्याच्यानंतर मग मी संबंधित जेव्हा काम झालं तेव्हा संबंधित ठेकेदारांनी जेव्हा हे चालू झाले पत्रव्यवहार तेव्हा संबंधित ठेकेदारांनी मला एकाच्या मार्फत म्हणजे भेटण्याचा प्रयत्न केला आणि मग आमची चर्चा झाली. तेव्हा चर्चा होता होता तो बोलला की बा ठीक आहे मी फरडेला फोन लावतो आणि मी हे करतो. तर मी एक सहज त्यांनाही बोललो की बाबा बघा तुम्ही जाता येता रस्ता बघा, प्रत्यक्ष वस्तुस्थिती जर खरी असेल तर आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, परंतु ते जर कामच झालेलं नाही तर मी सहज एक त्यांनी मला त्याच्याच मोबाईलवरून त्याला फोन लावून दिला आणि मला बोलायला दिला. तर मी साहेब म्हणलो तुम्ही रस्ता केला आहे जवळजवळ 42 लाख रुपये त्याला अमाऊंट आहे त्या ब्रिजला, एका ब्रिजला, तर तुम्ही असं तुम्हाला तरी वाटतंय का बाबा तुम्ही तिथं काही खर्च केलेला आहे म्हणून, म्हणजे मनाला पटणार की गोष्ट. म्हणून मग मी त्यानं केला तर त्यांनी मला लगे उद्धट भाषा वापरली, बाबा तू जर 42 लाखाचा असा बात करत असेल तर तू ठाण्याला जा नाही तर पुण्याला जा. म्हणलं मग ठीक आहे ठाण्याला जातं का पुण्याला जातं हा माझा वैयक्तिक प्रश्न राहिला, फक्त एवढाच आता माझं सांगायचं काम होतं, मी तुला केलं. मग मी ठाण्याला जातो का पुण्याला जातो मी हे केलं. मग मी माझा पत्रव्यवहार चालू केला आणि मग संबंधित डिपार्टमेंटकडून मी पहिला माहितीचा अधिकार टाकून मी संबंधित कामाची मागणी म्हणजे काय काय काम झालं आहे एस्टिमेट अंदाजपत्रक त्या कामाचं, वर्क ऑर्डर आणि काम झालेल्या कामाचं बिल याची मी मागणी केली. पहिला माहितीचा अधिकार मी कार्यकारी अभिनंदनच्या नावाने टाकला. त्यांनी माझा माहितीचा अधिकार हे केलं त्यांच्याकडे थोडा हस्तांतर खालच्या याचे बाबा संबंधित डिपार्टमेंट म्हणजे शहापूर PWDवाल्यांकडे. आणि मग त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही त्यांच्याकडून माहिती घ्या आणि त्याच्या संदर्भातलं एक पत्र मलाही दिलं आणि त्यांना पाठवलं असेल. मग ते पाठवायच्या नंतर त्यांनी काही त्याच्यावर काही मला काही माहिती दिली नाही. मी अजून 1.5 महिना वाट बघितली, 2 महिने झाले. मग नंतर मी पहिली अपील दाखल केली कार्यकारी आमदार. पहिली अपील दाखल केल्याच्या नंतर त्यांनी मग त्या अनुषंगाने परत आता ते काय कालावधी म्हणजे त्यांचा महिन्याचा कालावधी असतो, मग ते तेवढा दिवस घालवतातच. आणि तेवढ्याच्या नंतर त्यांनी एक पत्र काढला सुनावणीचा आणि सुनावणीचा पत्र काढला, पण तो सुनावणीचा पत्र मला 26 तारखेला सुनावणी आहे, तर मला 25 तारखेला 4-4:30च्या दरम्यान मला कोणीतरी एका व्हॉट्सअपला तो टाकला पत्र. तर मी बोललो प्रत्यक्ष जर सुनावणीला बोलत असेल तर 7 दिवस अगोदर त्या संबंधित तक्रारदाराला म्हणजे पत्र द्यायला लागतो, परंतु तसं न करता त्यांनी तो पत्र व्हॉट्सअपला दिला. मी पण त्याचा व्हॉट्सअप सहज स्क्रीनशॉट काढून ठेवला आणि स्क्रीनशॉट काढून ठेवला, पण मी हे केलं मग मी काय तिथं याला सुनावणीला मी गेलो नाही. आता तुम्ही जी तक्रार तुम्ही कुठल्या विभागाला केलेली आहे आता? PWD म्हणजे PWDचे आपलं कार्यकारी अभियंत्याने केले, मुख्य अभियंत्याने दिले, अधीक्षक अभियंत्याने केले, शिंदे साहेबांना म्हणजे मुख्यमंत्र्यांना केले आणि बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब आहेत त्यांनाही केले आणि मुख्य अभियंता म्हणजे कोर्टचे ना त्यांनाही केले. अशा प्रकारचं मी हे केलं, परंतु त्याच्यातून मला म्हणजे मी काय केलं पोस्टाने टपालाने पाठवलं होतं, त्या टपालाच्या पोच मला आल्या, परंतु अधीक्षक अभियंता ठाणे यांच्याकडून मला एक पत्र बाबा तुमच्या याच्यावर, मग त्यांना एक पत्र काढलेलं आहे ना कार्यकारी अभियंता चौकशीसाठी, तर ते काढून बाबा त्यांनी ते एक पत्र मला पाठवलं. आता हे आत्ताच्या जेस्टमध्ये, परंतु मग त्याच्यानंतर मी हे केला, परंतु ते प्रत्यक्ष जर हे केला तर मग त्यांनी मला वर्क ऑर्डर दिली, फोटो दिले आणि हे दिलं, परंतु त्यांनी प्रत्यक्ष मला बिल कॉपी पाहिजे होती तर खरोखर किती खर्च त्याला झालेला आहे त्याची दिली नाही. त्याचं मला असं उत्तर देण्यात आलं तर तुम्ही ते म्हणजे कार्यकारी अभियंत्यांकडून तुम्ही घ्या. तर माझं असं म्हणणं आहे का त्यांनी माझं पत्र तुमच्याकडे हस्तांतर केलं, त्यांनी सुनावणीच्या आदेशमध्ये निकालामध्ये तुम्हाला 8 दिवसात माहिती त्यांनी द्यावा असं त्यांनाही पत्र मलाही दिली, परंतु यांनी 8
दिवस काही मला कुठल्याही प्रकारचा हे दिलेलं नाही. फक्त मग मला मी स्वतःहून फोन केला, तर मला पण बघायचं होतं. कारण काय आपण एखादी तक्रार करायच्या अगोदर आपल्याला कागदोपत्री सगळ्या गोष्टी काय खऱ्या आहेत का खोट्या आहेत याची शहानिशा करायला पाहिजे. नुसतं नाहक कोणावर आरोप करणं किंवा कोणाचं नाव हे करणं हे आपल्या बुद्धीला न पडणार का, म्हणून मी सगळे पत्रावरचे सगळे कागदपत्र माझ्याकडे आहेत. परंतु त्यानंतर त्यांनी हे केलं आणि त्यांनी मला ती माहिती काय अपूर्ण दिली. मी एक दिवस असं ठाण्याला गेलो माझ्या पर्सनल कामासाठी, तेव्हा मी सार्वजनिक बांधकामामध्ये गेलो आणि मग तिथं हे केलं. म्हणतो साहेब मला त्यांनी एवढं दिलं ते उलट का तिकडनं घ्या, तुम्ही देत असेल तर मला द्या. त्यांनी माझा नंबर घेतला, त्यांचा मला नंबर दिला, परंतु तशा प्रकारचा काही त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही, माझे फोनही उचलले नाही. मग शेवटचं मला ऑप्शन झालं का आपण किती दिवस ही लढाई लढायची कागदोपत्री. कारण यांना आहे ना कुठल्याही गोष्टीत आता ती एक म्हण आहे ना का बोट वाकडं केल्याशिवाय जर ते तूप काढत असेल तर बोट वाकडंच करावं लागतं, सरळ बोटाने काही कुठली गोष्ट होत नाही. मग मलाही कळायला लागलं का सरळ मार्गाने हे काही याच्या काही हे करणार नाही, अधिकारीला लोक काही त्या गोष्टीला जुमानत नाही. मग शेवटी मग मला शेवटचा ऑप्शन म्हणून शरद पाटील साहेबांचं ते एक जव्हार मोकळाचा त्यांनी जो प्रकार म्हणजे ते उघडकीस आणला होता आणि त्याच्या अनुषंगाने मी त्यांना संपर्क केला. संपर्क केला आणि मी संपर्क केल्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं साहेब अशा असे हकीकत झाले. त्यांनी मला बोलवले कागदपत्र, बाबा तुमच्याकडे काय सबळ कागद आहेत ते मी त्यांना ते सगळे हकीकत माझी रिसर्च सांगितली, दाखवली आणि प्रत्येक सांगितलं. त्यांनी मला सांगितलं ही गोष्ट वस्तुस्थिती खरी आहे का साहेब, मी सांगतोय म्हणून नाही, तुम्हीही त्या गोष्टीची करा, म्हणून तर आज तुम्हालाही त्या गोष्टीची शहानिशा करण्यात आहे. कारण त्यांनी तर ही गोष्ट त्यांनी पण शहानिशा करून त्या गोष्टीचं हे केलेलंच आहे, परंतु प्रत्यक्ष यामध्ये खडून खडा खरा आहे, कुठलीही गोष्ट खोटी नाही आहे. कारण काय आम्ही पण सांगतो ना, आम्ही मान्य करतो का यांनी फक्त एक कार्पेटचा लेअर म्हणजे एक 50 मीटर पण नाही तो इथं आणि त्या ब्रिजवर, आणि प्रत्येक कामाचे फोटो, ह्या कामांचे फोटो, ह्या ब्रिजच्या दोन्ही ब्रिजचे कामांचे फोटो वर्क ऑर्डर व्हायच्या अगोदरपासून माझ्याकडे आहेत आणि काम झाल्यानंतरचे पण फोटो माझ्याकडे आहेत. परंतु प्रत्यक्ष तसा प्रकार झाला नाही आणि कामाचं पण त्याच्यात अशा थेरी होती. ही जे पाईप लावलेले आहेत यांना RCC वॉल होती, म्हणजे ते तोडून RCC वॉल करायची होती. परंतु तसा कुठल्याही प्रकारचा न करता हे गोडे तेलाचे डबे फोडून आणि हा नवीन फॉर्म्युला PWDने वापरला आहे मला वाटतं. तर त्या उलटा त्या इंजिनियर आणि त्या यांचं अभियंत्यांचं उलटं मला वाटतं सत्कार करायला पाहिजे. कारण काय जर आता ही नवीन गोडे तेलाच्या डब्यांचा फॉर्म्युला जर त्यांनी जर ब्रिजच्या याच्यासाठी प्रोटेक्शन वॉलसाठी जर काढलेले तर मग एवढ्या शासनाने कशासाठी हे करायचं, मग गोडे तेलाचे डबेच लावावे असं हे करण्याचं माझं आहे. म्हणून कुठल्याही गोष्टीचं जर हे केलं आहे तर म्हणून हे 100% याच्यात भ्रष्टाचार झालेला आहे. आणि म्हणून मी शरद पाटील साहेबांना विनंती केली की साहेब हा भ्रष्टाचार तुमच्या माध्यमातून हा निघालाच पाहिजे, म्हणजे जेणेकरून, कारण आमचा परिसर जवळजवळ 25,000 लोकवस्तीचा आहे. वाशाळा परिसर 4 ग्रामपंचायती आहे तिथे आणि सगळा भाग म्हणजे 2 ते 3 गाव जनरल वस्तीचे सोडले तर सगळा आदिवासी भाग आहे. इथल्या लोकांना ह्या कामांच्या बाबतीत काय चाललंय काय नाही, कारण लोक जातात येतात पण लोकांना वाटलं का समृद्धीचंच काम चाललंय म्हणून कोणी काही तिथे इंटरफेअर करायला तयार नाही. परंतु माझ्या हातात जेव्हा त्या ऑनलाईन टेंडरची प्रोसेस जेव्हा मला समजली त्यानुसार मी सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करून, कारण मी पण हे केलं, परंतु मी लगेच तक्रार केली नाही. मी सगळ्या कागदपत्रांची पूर्तता अधिकाऱ्यांच्याकडून मागत गेलो, परंतु अधिकाऱ्यांनी टाळाटाळ करून मला 6 ते 7 महिन्याचा कागद दिला, पण मी पण घाई केली नाही. ठीक आहे तुम्ही सांगताय ना, पण तुम्ही कागद तुम्हाला देणं बांधील आहे तोपर्यंत मी ते हे करतच राहणार. मग शेवटचं ऑप्शन आता मला सगळे कागद घेतले, फक्त एक इस्टिमेट दिले, अंदाजपत्रक म्हणजे याची कॉपी दिली नाही, बिल कॉपी, कारण त्याच्यात किती पैसे खर्च केलेत किती बिलं काढलेत. पण आता एक गोष्ट निश्चित झाली का त्यांनी अंदाजपत्रक दिलं आहे, कामांचे फोटो दिलेत आणि मला सांगितलं का बिल कॉपी तुम्ही ठाण्यावरून घ्या, वरच्या अधिकाऱ्यांकडून, म्हणजे त्या लेवलचं आहे. म्हणजे याचा अर्थ ही गोष्ट निश्चित आहे का बिलही त्या याचं काढलेलं आहे. म्हणजे हा भ्रष्टाचार हा 100% झालेला आहे, याच्यात कीड मात्र शंका नाही. आणि या गोष्टीची पुरेपूर साहेबांनी हे करावं असं मी त्यांना याच्या माध्यमातून म्हणजे प्रत्यक्ष बोललेलं आहे. आणि आजही मी त्या हे करतो की पाटील साहेबांनी याच्यात जातीनिरक्ष करून ह्या गोष्टीचा छडा, म्हणजे जो भ्रष्टाचार झालेला आहे हा भ्रष्टाचार कुठंतरी उघडकीस आणून आणि यांना आळा गेला पाहिजे आणि त्या अधिकाऱ्यांच्यावर आणि त्या ठेकेदारावर कारवाई व्हावी. कारण असे बरेच प्रकार आहेत, परंतु आपल्याला कसं आहे का आता आज आपण एकच हे केलं आहे तर पहिले याचंच कुठल्या गोष्टीचं हे करून पुढे आपण अनेक माझ्याकडे अशी 4-5 प्रकरणं आहेत तर ती सगळी ऑन पेपर, माझ्याकडे सगळ्या पेपर आहेत
मी कुठलाही आरोप करताना मी माझ्याकडे जोपर्यंत सबळ पुरावे सबळ कागदपत्र जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी कोणावर आरोपही करत नाही, मी कोणाला विचारतही नाही. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क.